नको देऊ का? त्या फळ्याच्या मागे डबे आहेत. भीमरावांनी फळ्यांना शिवले म्हणजे आमचे डबे फाटतील. उपाशी ठेवता का दिवसभर? परिस्थिती माणसाला घडवती नाही, परिस्थिती माणसाला बिघडवती नाही. माणूसच परिस्थिती घडवतो आणि माणूसच परिस्थिती बिघडवतो, हे सगळ्यात मोठं वस्तुस्थिती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील का करोडपती होते? पुस्तक विकत घेता येत नव्हते त्यांना. बाबासाहेबांना वाचनाची आवड आहे पण नाही घेता येत. एक वेळ उपाशी राहायचे पण पोराला पुस्तक आणून द्यायचे. तिथं परिस्थिती नाही आडवी आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सगळ्यात मोठा गुण कोणता आहे माहितीये? त्यांनी आयुष्यात एकदाच वाचलेलं पुस्तक ते आयुष्यात पुन्हा कधीच विसरत नव्हते, कधीच विसरत नव्हते. चुकून सुद्धा ते विसरत नव्हते. त्यांनी जर का 10 वर्षांपूर्वीच एखादं वाचलेलं पुस्तक काढलं आणि त्यांना जर का विचारलं 355 पानावरचं दुसऱ्या पॅरेग्राफमधलं 4थं वाक्य काय आहे, तर ते बरोबर सांगायचे. 10 वर्षानंतर सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते बरोबर सांगायचे. तेवढी बुद्धिमत्ता होती त्यांच्याकडे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की मी स्वतः कमावली. कशी कमावली? की माझ्या परिस्थितीतून कमावली. माझ्या वडिलांची आर्थिक स्थिती अशी नव्हती की मी पुस्तक विकत घ्यावं, पण जेवढे एखादं नवीन पुस्तक माझ्या हातात पडायचं तेव्हा मला वाटायचं हे पुस्तक माझ्या उद्या आयुष्यात असेल की नसेल, त्यामुळे आताच असं वाचू की पुन्हा आयुष्यात वाचायची गरजच पडता कामा नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची परिस्थिती नव्हती. तालुक्याच्या ठिकाणी 10वीची परीक्षा होती. रामजी बाबांनी विचार केला, परिस्थिती नाही, कुटुंबानं तिथं जाण्यापेक्षा मुलाला सोबत घेऊन ते तालुक्याच्या ठिकाणी भाड्याची खोली घेऊन राहायला लागले. भीमराव 11 वाजता पेपरला गेलेले, दुपारी 3ला घरी यायचे. तेव्हा रामजी बाबांनी जेवण तयार करून ठेवलेलं असायचं. भीमराव ताट्यावरून बसले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही भीमराव, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यानंतर मी जेवतो. परत दुसऱ्या दिवशी भीमराव पेपर देऊन घरी आले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही भीमराव, तुम्ही जेवून घ्या, तुमचं झाल्यावर मी जेवतो. अभ्यासाला गेले. परत तिसऱ्या दिवशी पेपर देऊन घरी आले. जेवण झाल्यावर त्यांनी वडिलांना विचारलं, बाबा तुमचं जेवण? नाही भीमराव, तुम्ही जेवून घ्या. ते पण त्याच वेळी भीमरावांच्या लक्षात आलं, मी 3 दिवस बाबांना म्हणतोय, बाबा तुमचं जेवण, तुमचं जेवण, तुम्ही म्हणताय तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण बाबा माझं जेवण झाल्यावर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझं जेवण झाल्यावर माझे बाबा खातात तरी काय? त्यांनी वडिलांना विचारलं, सांगा की बाबा, मी 3 दिवस म्हणतोय तुमचं जेवण, तुमचं जेवण, तुम्ही म्हणताय तुमचं झाल्यावर मी जेवतो, पण माझं जेवण झाल्यावर टोपलीमध्ये भाकरी शिल्लक राहत नाही, तर माझं जेवण झाल्यावर तुम्ही खाता तरी काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तुम्हाला त्रास नाही का होत? सांगा की बाबा. त्याच वेळी रामजी बाबा भीमरावांना म्हणाले, भीमराव या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा की मला मान वर करून बघायला नगावं. अख्ख्या दुनियेनं तुमचा जय जयकार करावा. या भाकरीनं माझी भूक भागणारच नाही, तर तुम्ही मिळवलेल्या ज्ञानानं माझी भूक भागेल. भीमराव तुम्ही मोठे व्हा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 18 तास अभ्यास करायचे. टिपण काढून वाचत बसायचे. तो धनपुत्र एकदा बाबासाहेबांना म्हणाला, अहो बाबासाहेब, शरीराला थोडी झोप घेत जा, दुपारचं पोटभर जेवत जा. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर त्या धनपुत्राला म्हणाले, झोपायला माझ्याकडे वेळ नाही आणि दुपारचं जेवायला माझ्याकडे पैसे नाहीत. आणि त्यावेळी धनपुत्र काळजीनं म्हणाला बाबासाहेबांना, अहो बाबासाहेब, मग तुम्ही जगणार कसे? तुमच्या शरीरात सामर्थ्यबळ येणार कसे? तुम्ही जर पोटभर जेवलेच नाही, तुम्ही जर झोपच घेतली नाही, तर तुमच्या ताकद कशी? त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, जेव्हा मला असं वाटतं खचल्यासारखं, त्यावेळी माझ्या डोळ्यासमोर राजर्षी शाहू महाराज उभे राहतात. हे तनिव बांधव माझ्या डोळ्यासमोर येतात आणि माझ्या अंगात बळ येतं. ये देश किसी से भी नहीं चलता, ये देश मेरे बाबा साहेब के संविधान से चलता है. आज आप जहाँ पे खड़े हो उसके